आज आपल्याकडे एक अशी बातमी आहे जी श्रद्धा, पर्यावरण आणि सामुदायिक सलोख्याचा एक सुंदर संगम आहे। अकोला शहरातील नायगाव परिसरातून 21 भाविक त्यांच्या पवित्र उमराह यात्रेसाठी रवाना होणार आहे आणि या निमित्ताने एका भावुक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले। अकोला शहरातील नायगाव परिसरातून 21 भाविक, ज्यात महिलांचाही समावेश आहे, हे 21 जुलै रोजी पवित्र उमराह यात्रासाठी मक्का आणि मदिनाकडे प्रस्थान करतील। या आध्यात्मिक प्रवासासाठी निघण्यापूर्वी समाजसेवक सोहेल खान यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक भव्य स्वागत समारंभाचे आयोजन केलेत। यावेळी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी सर्व उमराह यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्यात आणि त्यांना पवित्र स्थळी अकोला शहराच्या समृद्धी, शांतता आणि प्रगतीसाठी विशेष प्रार्थना करण्याचे आवाहनही केले आहेत। या कार्यक्रमाची आणखी एक खास बाब म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश। सर्व यात्रेकरूंना रोपे वाटण्यात आली आणि त्यांना विनंती करण्यात आली की त्यांनी ही रोपे लावून आपला प्रवास एक अविस्मरणीय क्षण बनवावा। हा उपक्रम केवळ पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवत नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवेगार भविष्य देखील सुनिश्चित करतो। स्वागत समारंभात मोठ्या संख्येने उलमा ए इकराम, समाजसेवक, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक आणि नातेवाईक उपस्थित होते। सोहेल खान यांनी सर्व यात्रेकरूंना या आध्यात्मिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात आणि या प्रवासाला जीवनात शांती आणि खरी नेकी देणारा प्रवास असे वर्णन केलेत। संपूर्ण कार्यक्रमादरम्यान धार्मिक सलोखा आणि बंधुत्वाचे वातावरण होते, जिथे सर्वांनी एकमेकांना मिठी मारून या आध्यात्मिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात। आयोजकांनी सर्व यात्रेकरूंना विशेष भेटवस्तू आणि स्वादिष्ट पदार्थांसह निरोप दिला, ज्यामुळे हा समारंभ आणखी स्मरणीय ठरला। आज नायगांव में 21 हाजी लोगों का प्रोग्राम लिया गया है, जिसमें हमारे अकोला पश्चिम के आमदार साहब साजिद खान पठान साहब ने भी शिरकत की और आज हम लोगों ने यहाँ पर 21 हाजियों का इस्तकबाल भी किया और एक नया कंसेप्ट के साथ में किया कि जितने भी लोग हज को उम्रे को जा रहे हैं उन लोगों ने एक झाड़ लगा के जाना चाहिए। और ये कंसेप्ट के वजह से जो आज पर्यावरण में जो भी परेशानियाँ हो रही है वो सॉल्व होंगी। इस तरह से आज प्रोग्राम लिया गया। अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम बहुत सक्सेसफुल रहा। हमारी पूरी टीम नायगांव की यहाँ पर शामिल थे और सभी जो लोग आए उनका भी शुक्रिया अदा। जो लोग उम्रे को जा रहे हैं उनसे दुआ की दरखास्त और अल्लाह ताला उनका दुआ भी, उनका उम्रा कबूल करे और उनकी दुआ कबूल करे, आमीन। तर होती नायगाव अकोला येथून उमराह यात्रेकरूंच्या प्रस्थानाची बातमी, जिथे श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला। आम्ही या सर्व यात्रेकरूंना त्यांच्या पवित्र प्रवासासाठी शुभेच्छा देतो।